उठली की झालं वजन कमी. म्हणजे ती एक Recording in progress. मानसिकतेची बनून गेली होती, की वजन तर कमी नाही होत आहे, मग मला सारखे-सारखे का डिवचताय तुम्ही? ही काही एका दिवसाची गोष्ट आहे का? 2 दिवसाची गोष्ट आहे का? हे सॉरी. खरं आहे हां. वंदना मॅडम जे म्हणतायत ना, म्हणजे आज ते एक आईच्या बाजूने बोलतायत. अ, खरंच ते आज आणि आईच्या बाजूने बोलतायत. हां, बोला. लाईफस्टाईल अशी होती तिची, की तिचा जो ट्रेड होता, त्यांना 8-8 तास बसावं लागायचं. म्हणजे ती आर्किटेक्टला जेव्हा होती, तेव्हा त्यांना ते प्लॅनिंग करावं लागायचं. रात्रभर ते लोकं बसायचे. रात्र-रात्र बसल्यानंतर म्हणजे सगळा ग्रुप माझ्या घरी येऊन बसायचा. रात्रभर जागायचे. सकाळी कॉलेजला गेल्यानंतर एक जरी चूक झाली, तर शीट फाडून ते सर फेकून द्यायचे. म्हणजे तिकडे त्यांची एवढी चिड व्हायची, की आम्ही 8 तास बसून हे काम केलेलं आहे आणि एका चुकीसाठी ह्या सरांनी हे सगळं फाडून फेकलेलं आहे, तर त्यांची मानसिकता काय राहत असेल? आणि पूर्ण म्हणजे रात्र जी त्यांची सायकल आहे ती सगळी डिस्टर्ब होऊन जायची आणि घरी आल्यानंतर आई पण म्हणते, की "काही करत नाही तू, बसलीच राहते, काही करत नाही तू, बसलीच राहते." तर हे जे हार्मोनल इम्बॅलन्स आले होते ना, मला आता कळतंय, की हे जे म्हणजे वेट गेन आहे ना, हा वजन जे आहे ना, हे एक आजार म्हणून कन्सिडर केलं पाहिजे. त्यांना समजून घेतलं पाहिजे, की नाही ही ह्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही. तिलाही वाटायचं, की मी 2 पोळी, 1 पोळी जास्त खाल्ली तर माझं पोषण म्हणजे माझं वेट वाढेल. त्याच्यामुळे काय करायची ते 1-1.5 पोळी खाल्ली, की उठून जायची. आणि आम्हाला पण माहीत नव्हतं ॲज अ सायन्स टीचर, की थालीमध्ये काय असायला पाहिजे. आता सगळीकडनं शिकायला मिळतंय. शासनाने सगळे कार्यक्रम लावले, की कलरफुल थाली असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी असायला पाहिजे. पण तेव्हा मलाही माहीत नव्हतं. मला वाटायचं मी 2 पोळी जेवत आहे म्हणजे झालं माझं किंवा मी अर्धी 1 पोळी कमी जेवली तर वजन कमी होईल. हा माझा कन्सेप्ट होता आणि तिला सारखं-सारखं आम्ही म्हणत होतो, की तिचं जे शरीर आहे तिला साथच नव्हतं देत. तिला सुस्तपणा वाटायचा, एका ठिकाणी बसली की बसून राहावसं वाटायचं. तर हे सगळे वयात आलेले हार्मोनल इम्बॅलन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि जेव्हा या प्लॅटफॉर्मला आलो आणि कळलं, की काय ताटात असलं पाहिजे, किती वेळा घ्यायला पाहिजे, कसं द्यायला पाहिजे आणि हे सगळं केल्यानंतर म्हणजे मी सुरू केलं आणि मला वाटत होतं, की आई म्हणून माझ्यापेक्षा पहिले माझ्या मुलीला गरज आहे. मला हेल्थ चॅलेंजेस होते. पण मी लगेचच्या लगेच तिलाही सुरू केलं, की नाही पहिले मी तर होणच जाईल. माझं काय आता अर्ध आयुष्य आलेलं आहे आणि मी करेल गोष्टी, पण मला माझ्या मुलीला गरज आहे. आणि एक आई म्हणून ना, जेव्हा एक लठ्ठ मुलगी किंवा ओव्हरवेट मुलगी जेव्हा वाटते स्वतःला, "अरे, हिचं कसं होईल?" समाजातल्या लोकांनी हिला एव्हरी टाईम असंच पाहिलं तर लग्नाचा प्रॉब्लेम येईल. कारण पहिल्यांदा लग्न करायचं म्हटलं, की सौंदर्य, स्लिम पाहिजे. लग्नानंतर बायको किती जाडी झाली चालते. पण लग्न होत असताना म्हणजे जेव्हा आपण मुलीला हे करतो, तेव्हा ती व्यवस्थित फिटनेसमध्ये असली पाहिजे आणि ते एक टेन्शन होतं आई म्हणून, की आणि तिला ना एक न्यूनगंड तयार झाला होता, की आणि त्यातल्या त्यात माझी छोटी मुलगी स्लिम आहे. ती व्यवस्थित आहे. मग तिला सगळेजण हां, तुमची छोटी मुलगी छान आहे. लोकं बोलताना विचार नाही करत, की यांच्या 2 मुली आहे आणि तिच्याच समोर ते लहानीला म्हणतात, की ही ना खूप ॲक्टिव्ह आहे. ही छान आहे, ही व्यवस्थित आहे. तर तिला ती पण कसं तरी वाटायचं, की मलाच का लोकं म्हणजे मला जरी डायरेक्ट म्हणत नसतील, पण तरी मला तिच्यासमोर हे करतात. हे मला कळत होतं, लोकांनी असं बोलायला नाही पाहिजे. त्याच्यात ती खूप दिवसभर विचार करायची आणि बोलायचीच नाही कोणासोबत. जेव्हा तिचं वजन कमी झालं 16-17 किलो, तिच्यामध्ये एक उत्साह वाढला, की नाही माझं इथे कमी होऊ शकतं. तेव्हा कुठे ती चांगली रुळायला लागली. म्हणजे आमच्यासोबत ती कुठे लग्नात पण नाही यायची, कुठे बाहेर पण नाही यायची. म्हणजे इथे आता आमच्या तिकडे चांदूर बाजारचे सुषमा मॅडम आहे. यांनी किती दिवस पाहिलं नव्हतं माझ्या मुलीला, की यांना मोठी मुलगी आहे म्हणून. ते सगळेजण आम्ही बाहेर एन्जॉय करायचो आणि ती खिडकीतून पाहायची, यायची सुद्धा नाही. आणि शाळेत सुद्धा ती मैत्रिणींसोबत राहायची नाही. कारण तिच्या लठ्ठपणामुळे शाळेत पण एक न्यूनगंड येतो, की बाकी सगळे ॲक्टिव्हली खेळतात, कुदतात. पाथरे मॅडमला माहिती आहे. त्यांची आणि माझी मुलगी सेम होत्या. बघा माझ्या मुलीचा रिझल्ट. हं. म्हणजे त्यांची आणि माझी मुलगी दोन्ही सारख्या वयाच्या होत्या ह्या, पण तिला म्हणजे ती बाहेर नाही पडायची, शाळेमध्ये पण कोचंबल्यासारखी राहायची. तर हे एक लठ्ठपणानं हा एक आजार म्हणा किंवा मानसिक ज्याला इम्बॅलन्स म्हणतो आपण, असं करून आपल्याला त्याला ट्रीट करायचं आहे आणि ही कम्युनिटी तेच करते आहे. थँक यू दिस कम्युनिटी, थँक यू माय कोच, थँक हॅलो